तुम्हाला भूक लागली असेल आणि जेवण तयार नसेल, जेवण करण्यासाठी काही वेळ लागणार असेल, तर अशा वेळेस युट्यूब काढा आणि अभिषेक शर्माची बॅटिंग बघा. मी तुम्हाला विश्वास देतो की जोपर्यंत जेवण तयार होईल तोपर्यंत तुम्हाला पुन्हा भूक लागणार नाही. हा भारताचा असा एकमात्र खेळाडू आहे ज्याची बॅटिंग बघताना भूक तहान सगळं काही हरवून विसरून जातो माणूस. त्याच्या बॅटिंग मध्ये इतका इन्व्हॉल्व होतो बघणारा की असं वाटतं की आपण वेगळ्या विश्वात आहोत, आपण एक वेगळं जग पाहतोय. खूप चांगली अभूतपूर्व जबरदस्त शॉट्स असलेली अभिषेक शर्माची बॅटिंग जेवढी पाहावी तेवढी अजून 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 पाहत राहू वाटतं. हे त्याच्या क्रिकेटचं यश आहे. अतिशय चांगला खेळाडू भारतीय क्रिकेटला भेटला आहे तो अभिषेक शर्माच्या रूपात. सनी देओलच्या फायटिंग पिक्चर सारखी अभिषेक शर्माची बॅटिंग असते. तो चारी बाजूला धूत असतो, पुढे मागे स्टेट माग, जिथं त्याला जागा भेटेल, जिथं त्याला प्लेअर नाही असं वाटेल तिथं त्याने शॉट मारला म्हणून समजा. आणि हा भारताचा एकमात्र असा खेळाडू आहे जो कंटिन्यू प्रत्येक मॅच मध्ये चारी बाजूला सिक्स मारतो. हे एवढं सोपं नाही मित्रांनो. संपूर्ण जगातले क्रिकेट खेळाडू सध्या अस्वस्थ आहेत. मोठ्या मोठ्या बॉलरांना झोप लागत नाही. भारताविरुद्ध मॅच आहे म्हणल्यावर सगळ्यात आधी भारताची प्लेइंग 11 बघितली जाते आणि त्यामध्ये अभिषेक शर्मा आहे का हे कन्फर्म केलं जातं. आणि ज्यावेळेस अभिषेक शर्मा खेळणार आहे हे बॉलरांना कळतं बाहेरच्या विदेशातल्या, तेव्हा मात्र त्या बॉलरांना सुचायचं बंद होतं. त्यांना करमत नाही, आपलं काय होईल, या मॅच मध्ये कसं असेल हे समजत नाही आणि टेन्शन मध्ये बॉलर अभिषेकच्या बॅटवर बॉल टाकून बसतात. मैदानाच्या चारी बाजूला बॉल मारण्याची अभिषेक मध्ये असलेली जी कला आहे ही कला इतकी जबरदस्त आहे की बॉलरांच्या स्वप्नात अभिषेक येतो की काय अशी वेळ येऊन बसली आहे. स्टेप आउट करून जेव्हा जेव्हा अभिषेक सिक्स मारतो तेव्हा तेव्हा तो एक अद्भुत खेळाडू वाटतो, अंगावरती काटा येतो. कारण क्रिकेटमध्ये स्टेप आउट करून सिक्स मारणारे खेळाडू फार कमी होते. आपल्या भारतामध्ये सौरव गांगुली एकमात्र असे खेळाडू असायचे जे स्टेप आउट करून उंच लांब सिक्स मारायचे. अभिषेक ही असाच आहे, स्टेप आउट करून तो उंच सिक्स मारतो. स्टेटला मारलेला बॉल तर कुणालाच सापडत नाही, हेच अभिषेकचं खास वैशिष्ट्य आहे. तो जेव्हा जेव्हा स्टेटला बॉल मारतो तेव्हा तेव्हा तो बॉल सापडत नाही. युवराज सिंह स्वतःला अभिषेक मध्ये पाहतो. आपल्याला सर्वांना हे माहित आहे की अभिषेक शर्मा हा युवराज सिंहने तयार केलेला एक प्लेअर आहे. असा प्लेअर जो युवराज सिंहच्या सावलीत वाढला आहे. युवराज सिंहचं उपकार म्हणा किंवा युवराज सिंहचा प्रयत्न म्हणा, काहीही म्हणा, पण अभिषेक शर्माची हुबेहूब छबी युवराज मध्ये आहे. आणि हे युवराजला जाणवल्यानंतर युवराजनं स्वतःच राहिलेलं क्रिकेट जे काही आहे, स्वतःची अपूर्ण स्वप्न जी काही आहे ती अभिषेकनं पूर्ण करावी असा विचार ठेवून युवराज स्वतः घाम गाळून अभिषेकला तयार करतोय. त्यामुळे अभिषेकचं क्रिकेट दिवसेंदिवस अजून निखरत चाललं आहे. युवराजच्या देखरेखीत अभिषेक इतका स्ट्रॉंग प्लेअर बनत चालला आहे की तो येणाऱ्या काळात भारताचा नंबर 1 बॅट्समन असेल आणि सर्व रेकॉर्ड अभिषेकच्या नावावरती असतील अशी परिस्थिती आहे. कारण अभिषेक शर्मा हा मोठे मोठे शॉट घेत असताना युवराज सिंहचीच कॉपी करतोय की काय असं आपल्याला दिसतं, जाणवतं. या माग युवराजचं कष्ट खूप मोठं आहे हे सुद्धा मानलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे T20 गेम मध्ये ओपनर जर 20 ओव्हर टिकला तर काय होईल. जर अभिषेक शर्मा 20 ओव्हर टिकला ना तर मात्र एक लक्षात घ्या, अभिषेक शर्मा हा 200 रन मारेल. हा एकमात्र भारताचा असा खेळाडू असणार आहे जो T20 क्रिकेटमध्ये 20 ओव्हर जर या बॅट्समनने बॅटिंग केली तर 100% 200 मारू शकतो असा हा खेळाडू आहे. T20 क्रिकेटच्या इतिहासात भारतीय क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघाला मिळालेला हा एक अस्सल सोनेरी मजबूत असा हिरा आहे. खूप चांगला खेळाडू आहे. असा खेळाडू आपल्या भारताच्या टीमला मिळाला याबद्दल आपल्याला अभिमान वाटतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. या चॅनलवरती क्रिकेट संदर्भातील न्यूज असतात त्या पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम नक्की द्या एवढीच विनंती आहे. धन्यवाद. गुड बाय मित्रांनो.